भूमिपुत्र कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी शिनोळी MIDCतील गेट बंद आंदोलन, शिवसेनेच्या पुढाकाराने कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा, 4 दिवसात संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन. कामगारांच्या हक्कांवर अन्याय होऊ नये, मागण्यांवर सकारात्मक तोडग्याची अपेक्षा. शिनोळी MIDCतील ॲटलास फायरफील्ड कारखान्यात अलीकडे कंत्राटी पद्धतीनं सेवेत रुजू झालेल्या स्थानिक भूमिपुत्र कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी आज सकाळपासून काम बंद ठेवत शांततामय गेट बंद आंदोलन केलं. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी मिळूनही त्यांच्या सेवेशी संबंधित प्रश्न प्रलंबित असल्यानं कामगारांमध्ये नाराजी होती. कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेत व्यवस्थापनाशी चर्चा केली. शिवसेना आणि कामकरी नेते प्रभाकर खांडेकर, चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर, सभापती विलास नाईक, पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेनके, श्रीशैल वाघराळ, मोनाप्पा पाटील, कृष्णा पाटील, विनोद पाटील, माजी सरपंच नितीन पाटील, युवा नेते प्रवीण पाटील, अण्णा पाटील, रोहित करटे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी आणि संबंधित मान्यवर यावेळी उपस्थित होते. शिवसेनेच्या शिष्टमंडळानं कंपनीचे HR अधिकारी नेरले तसंच व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा केली. यावेळी भूमिपुत्र कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या आणि समस्या मांडण्यात आल्या. कामगारांच्या हक्कांवर अन्याय होऊ नये आणि त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघावा अशी ठाम भूमिका शिष्टमंडळानं मांडली. चर्चेनंतर येत्या 4 दिवसात कंपनी व्यवस्थापन, संबंधित लेबर कॉन्ट्रॅक्टर, कामगार प्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचं ठरलं. या बैठकीत कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यामुळे आंदोलनकर्त्या कामगारांना आपल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळणं, त्यांचे हक्क सुरक्षित राहणं आणि कंत्राटी कामगारांना न्याय वागणूक मिळणं हा केवळ कामगारांचा प्रश्न नसून स्थानिकांच्या रोजगाराच्या हक्काशी निगडीत सामाजिक प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासन, कंपनी व्यवस्थापन आणि कंत्राटदारांनी कामगारांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं पाहून योग्य तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.